नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाबळेश्वर हादरले आहे आणि नावली गाव सध्या भीतीच्या सावटाखाली जगत आहे। गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावाजवळ तब्बल 80 ते 100 फूट खोल भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। डोंगराचा मोठा भाग अचानक खचल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी अक्षरशः रात्रभर जागून काढली आहे। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हे भूस्खलन झाले आहे त्या भागाच्या अगदी जवळच लोकवस्ती असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। गेल्या काही दिवसांपासून जमिनीत मोठ्या प्रमाणावर भेगा पडत होत्या। अखेर सततच्या पावसामुळे माती आणि दगडांचा मोठा भाग खाली सरकल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। महाबळेश्वर परिसरात गेल्या 24 तासांत 250 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे। या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जमिनी खचणे, रस्त्यांवर भेगा पडणे आणि डोंगर उतारावरून माती घसरून येण्याच्या घटना घडत आहेत। मात्र नावली गावातील परिस्थिती सर्वाधिक चिंताजनक मानली जात आहे। या घटनेमुळे शेतजमिनी, घरांच्या परिसरातील जागा आणि काही अंतर्गत रस्ते धोक्याच्या छायेत आले आहेत। ग्रामस्थांच्या मनात आता एकच भीती आहे, पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती तर होणार नाही ना। दरम्यान या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। ज्या ठिकाणी भूस्खलन झाले त्याच परिसरात काही दिवसांपूर्वीच सुमारे 150 ते 200 फूट लांबीची संरक्षण भिंत उभारण्यात आली होती आणि काँक्रिटीकरणाचे कामही करण्यात आले होते। मात्र पहिल्याच मोठ्या पावसात हा भूभाग खचल्याने संबंधित कामांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। गावातील पाण्याच्या टाकीच्या खालच्या भागातही मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यामुळे भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटनेची शक्यता व्यक्त केली जात असून खालच्या वस्तीतील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे। घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन या यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली आहे। धोकादायक भागांची पाहणी सुरू असून संभाव्य धोक्याच्या क्षेत्रातील 4 कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे भूतज्ञांकडून तातडीने सर्वेक्षण करण्याची, धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे। हवामान विभागाने पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे नागरिकांनी डोंगर उताराजवळ जाणे टाळावे, अनावश्यक प्रवास करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। नावली गावातील ही घटना केवळ एका गावापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहे। आता प्रशासन किती वेगाने आणि प्रभावीपणे उपाययोजना करते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी जितेंद्र कारंडे, महाबळेश्वर।